333 या रूलचा वापर डिझाईनमध्ये कसा केला जातो तर आज आपण हेच जाणून घेऊयात आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी रुचिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युवा अकॅडमीमध्ये। आणि आपल्या युवा अकॅडमीला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज खाली सबस्क्राइबचे बटन आहे, तिथे जाऊन सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। 3, 30 आणि 3 याचा अर्थ काय होतो तर 3 म्हणजे 3 सेकंड्स, 30 म्हणजे 30 सेकंड्स आणि 3 म्हणजे 3 मिनिट्स। नंबर 1 3 सेकंड्स। या 3 सेकंड्समध्ये आपल्याला युजरचे लक्ष वेधून घेता येते। ते कसे तर या 3 सेकंड्समध्ये युजर हेडलाईन, टायटल, सबटायटल आणि व्हिज्युअल पाहून ते 3 सेकंड्स अट्रॅक्ट होतो। नंबर 2 30 सेकंड्स। या 30 सेकंड्समध्ये युजरला त्याला हवी असलेली माहिती मिळाली किंवा त्याला कुठलं सोल्युशन मिळालं तर युजर त्या पोस्टवर किंवा त्या डिझाईनवर थांबून अजून माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक होतो। तर या 30 सेकंड्समध्ये युजर पेन पॉइंट, सोल्युशन आणि कॉल टू ॲक्शन हे पाहतो। नंबर 3 मिनिट्स। हा सर्वात जास्त वेळ असतो जेव्हा आपले युजर आपल्या डिझाईनवर थांबून त्याला जाणून घ्यायची असते ती सर्व माहिती तो मिळवतो। या 3 मिनिट्समध्ये युजरचा ट्रस्ट बिल्ड होतो, कारण त्या डिझाईननुसार आणि त्याच्या कंटेंटनुसार युजरचे रूपांतर आपल्या कस्टमरमध्ये होते। तर ते कसे, त्यात युजर आर्टिकल्स, अबाउट अस, सर्व्हिसेस, केस स्टडी या सर्वाचा समावेश या 3 मिनिट्समध्ये होतो। तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की 3, 30 आणि 3 या रूलचा वापर डिझाईनमध्ये कसा करावा आणि तुम्ही सुद्धा या रूलचा वापर तुमच्या डिझाईनमध्ये करून पहा आणि कसा फरक जाणवतोय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। 333 या रूलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय। आणि अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच युवा अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच।